तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉग. तर आज आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि म्हणजे शेतामध्ये कशासाठी जायचं ते मजुरी कामं करायसाठी आहे ना. तर मग त्यापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावांनो. मग तुम्हाला काय तर पुढं सगळंच दाखवतो मी. पहिल्यांदा आम्ही जाऊन राहिलं म्हणजे आम्ही त्या गावामध्ये जाऊन राहिलं म्हणजे ते गाव आहे ना जरासं कमीत कमी 40-35 किलोमीटर असतील आहे ना. तर मग त्यामध्ये आपल्याला जावं लागते मग आज कामाला. तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला जावं लागते. तकरीबन आपण रस्त्यानं लागलेलं आहे. मग पाहू शकतात मग एक मग पूर्ण तुम्हाला दिसतच असतील ते पिकअप म्हणजे त्यामध्ये बी माणसं लय बसेलं आहे म्हणजे हे ना. तर मग त्यामध्ये तुम्हाला ते आपण काय पाहायला भेटलं असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा भावानं. मग त्या इकडून रोडाचं कामं बी चालूच होतं इकडे. मग त्यानंतर तुम्हाला हे यामध्ये अजून दिसतच असतील. मग त्यानंतर आपल्याला मग ते तुम्ही समोरचे गाडी पाहिली असतील ना हे ना. तर मग आपल्या मागे अजून एक आहे. मग आपल्याला भेटली सगळ्यात अगोदर ब्ल्यू परी. मग तुम्ही पाहू शकतात हे है ना. तर मग आपल्याला भेटली ब्ल्यू परी हे पाहू शकतात. मग त्यानंतर आपण रस्त्यानं लागलेलं आहे. मग त्यानंतर आपल्याला हा गेटाचं सकाळी लवकर आपल्याला या गेटाचं दर्शन होऊ शकते. मग त्यानंतर आम्हाला आता जरासं पुढे गेलो आम्ही. मग त्यामध्ये तर तुम्ही पाहू शकतात आपले म्हणजे आपल्याला म्हणजे तकरीबन आपल्याला आर्मी लोकांचं ते हे बनवले असतं ते पण दिसलं आपल्याला. मग त्यानंतर आपल्याला हे इतके भारी नजारा होऊन राहिले की बाबा लई. मग तिथं पाहू तिथं त्या बिल्डिंगा आणि गाड्याच दिसून राहिले. ते मग त्यामध्ये आपल्याला काही समजून नाही राहिलं. तर पण आपण आलो आता नवीन गावामध्ये तर मग एवढं गाड्या होते रे बा लई की लई गाड्या होते. मग त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकतात मग अजून अजून चांगला सुपर गेट बनवून दिसला रे. मग त्यानंतर आपल्याला काही एका तळात हे बाजूने दिसले. मग त्यानंतर एका बाई ते ना ते बाईनं ते काय हे आणून राहिले ते दिसून राहिले. ते मग त्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर पेट्रोल पंप भेटलं. मग त्यानंतर तुम्हाला एक अजून बोर्ड दाखवतो आम्ही कुठे चाललो ते पाहू शकतात तुम्ही हे ना. तर मग ह्यामध्ये मग त्यानंतर तुम्ही आपल्या व्हिडिओ नसतं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावानो. मग इतकं भारी घरं दिसून राहिले ते की लई भावांनो. मग ते पाहू शकतात मग हे ना. तर मग ह्यामध्ये आता आमच्या गावाचं कसं आहे ते म्हणजे आपल्या गावात आहे ना ते झोपड्या आहे. मग त्यामध्ये आपल्याला असं समजून नाही राहिलं की बा मग इतकं भारी येईन. मग हे पाहू शकतात मग एवढं इतकं पायपं बी ठेवायला होतं की लई बा. मग आम्ही पोहोचलो डायरेक्ट पूर्णाच्या काठामध्ये म्हणजे पूर्णाच्या काठानं पोहोचलो आम्ही. मग त्यानंतर आम्हाला दिसले ते पायपं. मग ह्यामध्ये तुम्हाला अजून दाखवतो मी 2 गाड्या भेटल्या अजून रस्त्यानं आपल्याला. मग त्यानंतर आपल्याला मग ते आपण चाललो मग डायरेक्ट नदीच्या वदरच मग आपली पूर्णा नदी आहे ना ते पूर्णाच्या नदीवरच आपण चाललो. मग तुम्ही पाहू शकता हे नजारा किती भारी वाटते हे बघा. मग त्यामध्ये अजून तुम्हाला काय कळलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा भावांनो. मग तुम्हाला अजून काय आहे ते सगळं सांगतो. मग लोक एवढं पाहून राहिले ते की लई बरोबर. मग हे त्यांना समजून नाही राहिलं ते हे कुठे चालले. तर मग आम्ही चाललो होतो डायरेक्ट आम्हाला. मग ड्रायव्हर साहेब म्हणे की माझं बी एकदा व्हिडिओचं काढ म्हणे. मग त्याचं बी काढलं. मग त्यानंतर आपलं बी काढलं रे बा. मग त्यानंतर आपल्याला अजून पुढं काय ते पण सांगतो मी तुम्हाला. मग भेटले आपल्याला येलो कलरची ब्ल्यू परी म्हणजे येलो कलरची परी भेटली. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अजून तुम्हाला हे आपल्याला रस्त्याने लई जावं लागलं. मग भावानं मग आता तर कमीत कमी आपल्याला 40-35 किलोमीटर जावं लागलं. मग पाहू शकतात तिकडे किती भारी नजारा म्हणजे किती भारी गाव बसलेलं आहे रे भावानं. मग त्या म्हणजे त्यांना आहे ना पैसे भेटलेले आहे म्हणे. मग त्यांना विचारलो मी. मग म्हणे की बा हे अरे बापरे सुपर एकदम पाहू शकता तुम्ही किती भारी वाटते ना मंदिरं. मग त्यानंतर आपल्याला मग घरं बी इतकं टापं बनवून राहिलं ते की बा. मग यूट्यूबवर इंस्टाग्राम त्यांचं सब ऊन भारी घरं बांधलेलं ते पाहू शकतात मग आहे ना. तर मग किती भारी वाटते लई चांगलं वाटते राहिलं तर बा. मग त्यानंतर आम्हाला अजून असं समजून नाही राहिलं तर की बा मग इतकं भारी घरं कसं काय आहे. मग त्यानंतर आपली पिकअप पाहू शकता तुम्ही आपण गाडीमध्येच आहे तुम्ही पाहू शकतात है ना. तर मग ह्यामध्ये अजून पाणी चालूच होतं. मग आम्ही पोहोचलो डायरेक्ट शेतामध्ये. मग शेतामध्ये पोहोचलो. मग सगळ्यात अगोदर आपल्या हजेरी देऊन द्या. तर मग त्यानंतर हजेरी द्यायल्यानंतर आपल्याला बसवून दिलं तर मग आपल्याला काही डोकंच खाणून राहिलं. मग काय एवढं मोठं वावर पाहून मग आपलं शेतं पाहून मग आपण घाबरूनच गेलं. मग त्यानंतर आपल्याला अजून एवढं डोकं खराब झालं की लय बा. मग ते हा म्हणे की बा नाही बा आपण करू म्हणे. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अजून तुम्हाला हे बघितले असतील. मग त्यानंतर एका छोटूनं मग ते आयफोनच आणले होते. मग त्यांची सगळ्यात अगोदर त्यांची दर्शन घेतली. मग त्यानंतर आपण पुढं काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. मग त्यानंतर आपल्याला ह्यातलं आता लय निंदन कामं चालू आहे तुम्ही पाहू शकतात. मग आपल्याला मग शेवटचे मग त्यानंतर आपण आता पाण्याची कामं केलं रे बा. मग त्यानंतर तुम्ही छोटू पाहू शकतात. मग आपल्याला जमादार बी म्हणे की बा चला डब्बा घेऊन आपण जेवायला चालू म्हणे. मग गेलो आम्ही. मग त्यानंतर आपल्याला जेवण करायचं होतं. मग आम्ही जेवण केलं. मग त्यांना विचारलं की बा किती टाईम झाली. मग तो म्हणे की नाही बा तुम्ही टाईम फाय नको बघू मग तुम्ही बसा म्हणे. मग आम्ही बसलो. मग आम्ही बसल्यानं आम्हाला त्या गोष्टी विचार आली. मग आम्ही सगळेच जण आता आम्हाला
ह्या पूर्ण करायचं आहे म्हणून आम्ही ना बसलो आरामानं. मग त्यानंतर आपल्याला इतकं करावं लागलं की बा लय वधरून ऊन बी एवढा होऊन राहिलं तर की लय. मग त्यानंतर आम्हाला हे पाहू शकतात मग आपल्याला इतकं इतकं भारी कामं भेटून राहिलं तर की लय भावानं. मग त्यानंतर आपल्याला इतकं मोठं शेतं बी भेटलेलं होतं की लय. मग एवढ्यामध्ये शेतामध्ये आपल्याला असं समजून नाही राहिलं तर की मग इतकं कामं कशासाठी करावं लागते हे ना. तर मग यांच्यामध्ये मग आपल्याला काही ना ते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अजून तुम्हाला सगळं सांगतो मी हे ना. तर मग ह्यामध्ये आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावानं. मग तुम्हाला अजून पुढं काय ते सगळंच दाखवतो मी हे ना. तर मग ह्यानंतर आपल्याला यामध्ये तकरीबन 1 वाजले असतील. मग ह्यानंतर आपल्याला थोडंफार तुम्हाला म्हणजे आपण त्या शेतामध्ये कुठे यायला ते पण तुम्हाला बरोबर दाखवतो मी तुम्हाला हे ना. मग त्यानंतर आपल्याला जरासं पुढं जावं लागते भावानं. मग आपल्याला त्यांना मी म्हणजे आपलं शेत आहे ना, शेता म्हणजे इतकं भारी दिसून राहिलं ते की लय भावानं. मग त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे. मग इतकं मोठं शेतं दिसून राहिलं की लय लोक म्हणून राहिले की नाही बा आपण घाबरून गेलं. मग त्यानंतर आहे थकलोही म्हणे. मग ह्यामध्ये आता तुम्हाला 4 जणांनी ते मग त्यानंतर हा भाऊ म्हणे की मी एकाच दंगामध्ये हे पूर्ण पाणी पिऊन जातो म्हणे. मग त्यानं घेतली रे मग टाकली त्यानं. मग त्यामध्ये अजून आपल्याला ह्यामध्ये आता चालायला लागलं. मग वधरून असं ऊन बी होऊन राहिलं तर की लय. मग त्यानंतर आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट करा भावानं. मग असं ब्लॉग आणण्यासाठी आमची मदत करा ना. काहून की आपण ना कष्ट करतो. मग कष्ट करण्यासाठी ते तुम्ही लाईक ना सबस्क्राईब करून द्या बरं का. मग तुम्हाला हे अजून आहे काही नाही ते पण सांगतो मी. मग त्यांना आवाज दिलो. मग म्हणे की बा नाही बा तुम्ही बी बसा म्हणे. मग आम्ही बी बसलो त्यांच्या मागे. मग ते आरामारामानं चालू होतं त्यांचं कामं. मग त्यानंतर आपलीच वारी आली. मग त्यानंतर आपल्याला बसवून घेतलं मग खाली. मग त्यानं म्हणले की बा तू बी चांगलं कामं नाही करून राहिला म्हणे, तू बी बसून मग तू कर म्हणे. मग ते आम्ही अजून बसलो आम्ही. मग एवढं म्हणजे जमा होऊन बसले की बा आमच्या पादात पुरलेले होते. मग जे आपले तास होते ना ते आम्ही पुरून दिले ते. मग त्यानंतर आपल्याला म्हणजे लोक असा बाया असं इतका आवाज देऊन राहिले ते की लय. मग त्या आपल्याला म्हणजे आपण ना सगळे मिळून एका गोष्टी केल्या. मग त्यानंतर आपल्याला हे मग ह्या झालं की मग ते कंप्लीट कामं होईल. मग त्यानंतर आपल्याला हे छोटं भाऊ पाहू शकतात. मग त्यानंतर हे इतकं मोठं डालं घेऊन त्यानं मग पूर्ण पुंजग्या ते असते ना, ते गवत असते ना काढलेलं असते ते पूर्ण त्यानं जमा करून फेकलं रे बा एका छोटं. मग त्यानंतर आपल्याला अजून घरी जायचं टाईम झाले भावांना. मग हे आता तुम्ही आम्हाला घरी जायचे टाईम झाले. मग तुम्ही सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून मग कमेंट करून सांगा बरं का. मग हे पाहू शकतात. मग याचा व्हिडिओ आपण काल आणू. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय भावांनो.